मित्रांनो, पाठीच्या मणक्याला ज्यावेळी तुम्हाला त्रास होतो, पाठीच्या मणक्यामध्ये ज्यावेळी गॅप होते त्यावेळी तुमचा पाठीचा मणका आकडलेला असतो. तुम्ही दवाखान्यात जाता, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला औषधं गोळ्याबरोबर ताण देतात किंवा स्ट्रेचिंग म्हणतो आपण त्याला, ते देतात. तर तीच क्रिया आपणाला ह्या साध्या सिंगल बारवर सुद्धा आपलं पाठीचा मणका आणि कमरेचा व्यायाम, कमरेच्या व्यायामाला ज्यावेळी इथं गॅप पडलेले असते त्यावेळी आपण थोडंसं वाकून चालतात. त्याला नीट चालता येत नाही, शिरा आकडलेल्या असतात. या आकडलेल्या शिरा आपणाला पूर्ववत आणण्यासाठी हा व्यायाम अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, पाहून घ्या, ज्यावेळी तुम्ही वयाने लहान असाला आणि त्यावेळी तुम्ही हा अभ्यास करू शकता. म्हणजे काय, 40च्या आत जर असला तर तुम्ही हा व्यायाम करू शकता की तुम्हाला उडी मारून हे पकडता आलं पाहिजे. जे वयाने जास्त असतात त्यांच्यासाठी मी दुसरा अभ्यास करतो. लगेच पाहून घ्या, हे असं पकडायचं आहे आणि चक्क असा हात पाय हलवून असे गोल फिरवायचे. ते गोल फिरवल्यानंतर काय होतं, हे ज्यावेळी मी असं गोल फिरवत असतो त्यावेळी कमरेला अतिशय उत्तम प्रकारे ताण मिळतो. हा ताण तुमच्या आकडलेल्या शिरा किंवा असणारी जी गॅप आहे ती गॅप भरून निघण्यासाठी तुम्हाला हा व्यायाम अतिशय छान आहे. हा घरगुती व्यायाम, पण हाच व्यायाम तुम्ही ज्यावेळी डॉक्टरकडे गेले जाचाल त्यावेळी तुम्हाला ताण देतात, कमरेला ताण देतात आणि तो ताण आपल्या ह्या साध्या सिंगल बारवर सुद्धा आपल्याला घेता येतो. ज्यावेळी तुम्ही वयाने लहान असता, 40च्या आत 50च्या आत जर असाल तर हा व्यायाम तुम्ही करू शकता. वयाने मोठे असाल तर तुम्हाला दुसरा अभ्यास देतो. आपण दोन्ही हात एकमेकात फसवून ज्यावेळी गोल फिरत असतो त्यावेळी आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये असणारी गॅप भरून येते, आकारलेल्या शिरा रिकाम्या होतात आणि आपलं दुखणं कमी वेळात भरून निघतं. पाहून घ्या. आता बघा, तर हाच व्यायाम आपणाला तुमच्या जवळ जर एखादा सिंगल बार असेल तर करता येतो. हाच व्यायाम आपल्याला दुसऱ्या पद्धतीनेही करता येतो. तो पाहून घ्या. दोन्ही हाताने बार पकडायचे आणि पुलअप्स करायचे. जेवढे जमतील तेवढे. आपल्याला कुठे ह्या रेसमध्ये जायचं नाही. आपल्याला काय करायचं, आपले असणारी पाठीमध्ये असणारी गॅप मेंटेन करायची आहे. लक्षात ठेवायचं, कोणाबरोबर रेस करायची नाही. आणि फक्त कमी वयाच्या लोकांसाठी आहे. जास्त वयाच्या लोकांसाठी दुसरा द्या. हा व्यायाम आपल्या पाठीच्या मणक्यासाठी आहे, कमरेसाठी आहे. तर मी दोन्ही पाय ह्यात अडकावलेले आहेत. दोन्ही पाय असे अडकावायचे आणि असं पाठीवर झोपायचं. आता मी ह्या ठिकाणी काय करतो, दोन्ही हाताने ना हे खालचा भाग इकडला ओढतोय, खालचा भाग ओढतो आणि गॅप मेंटेन करतो. पुन्हा एकदा आता ओढतो, दोन्ही पाय अडकावले आहेत आणि चक्क खालच्या साईडला ताण देतो, ओढतो. ह्या भागाला भरपूर प्रमाणात ताण मिळतो. हा ताण आपल्या पाठीच्या मणकेला आणि कमरेच्या गॅपसाठी छान अभ्यास आहे. हाच व्यायाम आपणाला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर हाच व्यायाम देतात किंवा एक ताण देतात, वजन देतात आणि वजनाने आपली पाठीची गॅप भरून काढतात.
तर पाहून घ्या पुन्हा एकदा. 1, 2. तर हा व्यायाम सिनियर लोकांसाठी छान आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पाठीच्या मणक्याला, कमरेच्या मणक्याला अशा पद्धतीनं ताण देऊन आपल्या पाठ्याच्या मणक्याचं दुखणं किंवा कमरेचं दुखणं अशा पद्धतीनं ताण देऊन बरे करू शकता. सिनियरसाठी वेगळा आहे आणि ज्युनियरसाठी वेगळा आहे. सिनियर लोकांसाठी साध्यात साधा व्यायाम करायचा, रेस करायची नाही, कुणाबरोबर स्पर्धा करायची नाही, हाडं मोडून घ्यायची नाही. आपण आपलं काय करायचं, आपलं आरोग्य सांभाळायचं. आरोग्य सांभाळण्यासाठी जेवढं जमेल तेवढंच करायचं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका.